घालायचा विचार चालू आहे. कारण जेव्हा जत्रा भरते तेव्हा इतर सगळ्या लोकांना त्रास होतो. आपण आपली जमीन गावकीला दिली तर उपकार होतील. आता तुम्ही निघा, तुमचं काम होईल. धन्यवाद. नमस्कार. चला पांडबा, झालं काम. हा अत्ती, आता जमीन द्यायची म्हणजे ट्रस्ट करायला लागेल. मग तू कशासाठी आहेस? नाही, पण जमीन मालकाच्या सह्या लागतील ना त्यासाठी. तुला काय वाटतं, मला सही करायला येत नाही? तसं नाही अत्ती, पण सगळे वारस लागतील. हो, म्हणजे राहुलची पण सही लागेलच ना. मग तू जाऊन घेऊन ये. कुठे? राहुलकडे? मला त्याचं तोंडी बघायची इच्छा नाही अत्ती. तुला जसं त्याचं तोंड बघायचं नाही तसं मलाही बघायचं नाही. एक तर तुझ्या मनाविरुद्ध त्यांनी लग्न केले आणि माझं भविष्य न ऐकता लग्न केलंय अत्ती. मला शहाणपण शिकवतोस? आपल्या गावाच्या झाडाचं एक पान जरी हल्लं ते मला इथे बसून कळतं. हो अत्ती. राहुल आणि सोनालीच्या लग्नामध्ये तू उपस्थित होतास ना? तुला काय वाटलं, मला नाही कळलं? अत्ती, त्यावेळी मी तुला माफ केलं. ही त्याची शिक्षा आहे असं समज. चल आता मुंबईला निघायची तयारी कर. आणि एक लक्षात ठेव, फार जवळीक नको. म्हणजे मला समजलं नाही अत्ती. तूही याच घराण्यातला आहेस. तिथे जायचं, सह्या घ्यायच्या आणि परत फिरायचं. त्या घरातलं अन्नच काय, पाणी जरी पिशील ना तर तुला माझी शपथ आहे. अत्ती. हो. सोनाली, सोनाली. हो येतच होते मी, गाडीचा आवाज ऐकला. एक खूप आनंदाची बातमी आहे. हे बघ. काय? माझं प्रमोशन लेटर. रिअली? आय हॅव बीन प्रमोटेड आणि सॅलरी सुद्धा डबल झाली आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे तर मला अपेक्षित होतच. हो. पण मला एक सांगा, तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक आहे. व्हॉट अबाउट दॅट? वेल, एका खूप मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ते प्रोजेक्ट जर मी यशस्वीपणे पूर्ण केलं तर मला MD होण्याचे चान्सेस आहेत. आणि मग काय, वर्ल्ड टूर, जगभर फिरायची संधी. म्हणजे तुम्ही एकटेच फिरणार? हो, ऍक्च्युली एकटंच फिरावं लागेल. म्हणजे तसे कंपनीचे नियमच आहेत ना, काहीच करू शकत नाही ग. पण मी कंपनीला रिक्वेस्ट करणार आहे की माणूस जरी एकटा फिरला तरी त्याची सावली त्याच्या बरोबर फिरू शकते ना. आणि बरं, माझ्या सावलीकडे पासपोर्ट सुद्धा आहे, तेव्हा माझी सावली माझ्या बरोबर आली तर तुला काही प्रॉब्लेम? आणि आफ्टर ऑल मी MD आहे, त्यामुळे सगळे डिसिजन्स मीच घेणार आहे. सो कोण आपण? नमस्कार. राहुलराव देशमुख इथंच राहतात का? हो, इथेच राहतात, पण ते आता ऑफिसला गेलेत. काही निरोप होता का? नाही, मी त्यांचा आत्ते भाऊ आहे. कोण आहे का मंजू? नमस्कार वहिनी, मी नंदू. ओळखलं? नंदू भाऊजी तुम्ही? व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. एका वर्षानंतर तुमचं दर्शन. हो, आपल्या माणसाची आठवण येते वहिनी कधी कधी. भेटावं असं वाटलं म्हणून आलो. काय झालं? बाईसाहेब, मी निघते. उद्यापासून मी येणार नाही, माहितीये ना? हो माहितीये मला. करते मी व्यवस्था. येते मी चहा टाकते तुमच्याकरता. नाही वहिनी, चहा राहू द्या. सासूबाई ठीक आहेत ना? गावाकडे काही? सगळं व्यवस्थित आहे, पण काहीच व्यवस्थित नाही वहिनी. म्हणजे? तुम्ही गेल्यापासून सगळं घर सुनं सुनं झालं. असो, गावच्या कुलदैवतेच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यासाठी आपली काही जमीन ट्रस्टला द्यायची आहे. ही कागदपत्र, राहुलच्या सह्या हव्या होत्या याच्यावर. हो ठीक आहे. हे आता ऑफिसला गेलेत, आल्यानंतर करायला सांगते मी त्यांना. अहो तुम्ही बसा ना, मी चहा करते तुमच्याकरता. चहा नको. तुम्हाला अत्ती किती हट्टी हे मी वेगळं सांगायला नको. याचा अर्थ सासूबाईंनी अजून माफ केलेलं दिसत नाही आम्हाला. वहिनी, तुमच्या कुंडलीत संतान योग नाही, त्याला मी काय करू? मी आलेच. बाळ उठलं वाटतं. एक मिनिट थांबा, आलेच मी. बाळ? माझं बाळ उठलं म्हणजे माझं भविष्य चुकलं? वहिनी, असं लोलायचं नाही. हे बघ, आपल्याला भेटायला कोण आले? कोण आले आपल्याला? नंदू भाऊजी आले. नंदू भाऊजी. हा रोहन. वहिनी, मला काही सुचत नाही. मी स्वप्न बघतोय की जागाच आहे? असं कसं? वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की या घरातलं चहा पाणी सुद्धा आम्हाला वर्ज्य आहे.
पण आता नाही तुमच्या सासूबाईला इथं आणलं आणि तुमच्या हातचं जेवायला लावलं तर नावाचा नंदू नाही. काय वेळ लागलाय का तुला? हो आत्ती, आनंदानं वेडा व्हायची पाळी आली मला. काय बोलतोस काय तू? आत्ती बातमीच तशी आहे. काय झालं? कसली बातमी? आत्ती, राहुलला बाळ झालंय. काय काय सांगतोस काय? माझं भविष्य पहिल्यांदाच खोटं ठरल्याचा मला आनंद झालाय आत्ती. अगं मी राहुल्याचं बाळ वहिनीच्या मांडीवर पाहिलं. राहुल्यासारखंच दिसतं आपल्या. काय सांगतोस काय? माझ्या राहुलला बाळ झालं आणि गधड्याने मला सांगितलं सुद्धा नाही. आत्ती, तुझाच लेक आहे तो. जशी तू हट्टी आहेस तसाच तूही हट्टी. आता जरा कमीपणा घे आणि नातवाचं तोंड बघायला ये लवकर. तुम्ही आलात? अहो, काय झालं? ऑफिसमध्ये काही झालं का? तुमचा दिवस चांगला नाही गेला? आईचा फोन आला होता ना ऑफिसमध्ये. नंद्याने म्हणे तुझ्या हातात बाळ बघितलं. हो. अहो, असं काय करता? ती आपली शेजारची पूजा आहे ना, ती शूटिंगला जाण्यापूर्वी बाळ माझ्याकडेच देऊन जाते. हा घोळ झालाय. त्या नंद्याचा गैरसमज झाला आणि त्याने आईला सांगितलं की आपल्याला बाळ झालंय. काय? म्हणजे आई येते आपल्या घरी. आई? तिची अशी समजूत झाली आहे की आपल्याला बाळ झालंय. अरे बापरे, आता? तेच तर कळत नाहीये मला. अहो, मी काय म्हणते, आई थोडी ना इथे कायमच्या राहणार आहेत. एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि मला नाही वाटत गावाचा एवढा कारभार सोडून आई जास्त दिवस इथे राहतील. मी काय म्हणते, काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही काळजी करू नका. आणि नाहीतरी पूजा उद्या बाळाला घेऊन इथे येतीच आहे. मग तिला प्लीज रिक्वेस्ट कर ना की बाळाला रात्रीपर्यंत ठेवून घेतलं तर. हो, मी सांगेन तिला, काहीही हरकत नसेल. ती लगेच तयार होईल. थँक गॉड. पण ते सगळं ठीक आहे ग. हे झालं एका दिवसाचं. पण हे नाटक कितपत चालवायचं? राहुल, त्या अगदी 2 दिवस जास्त राहिल्या ना तरी काही हरकत नाही. मी पूजाला तसं समजावीन. आणि तसंही ते बाळ माझ्याकडे इतकं जास्त रुळलंय ना की कोणाला संशय येणार नाही. अच्छा. आणि खरं सांगू, ते बाळ इतकं गोड आहे ना की सासूबाईंनाही खूप आवडेल. खुश होतील त्या. पण शेवटी आईला फसवण्यासारखं आहे ग. अहो, एखाद्या चांगल्या गोष्टी करता खोटं बोलणंही चांगलंच असतं. 2 दिवसाकरता का होईना मला सासूबाईंचा सहवास मिळेल. नंतर जे काय होईल ते आपण बघून घेऊ. अहो, तुम्हाला असं नाही वाटत का की सासूबाईंनी इथे यावं आणि आपल्या... मला खूप वाटतं ग, पण बट यू आर राईट. ठीक आहे, असंच करूया आपण. तुला सांगतो सोनाली, आई पहिल्यांदा आपल्या घरी येते. यासारखा दुसरा आनंद नाही बघ. हो ना, मला पण. चल 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 लवकर. झालं? हा, मी निघतो. आई दुपारी येते. हो. मी तिला पिकअप करतो. सगळ्या गोष्टी नीट लक्षात आहेत ना? हो, तुम्ही काळजी करू नका. पूजा त्या बाळाला घेऊन येतच असेल. नाही नाही, तिची वाट नको बघूस. तू स्वतः जा आणि बाळाला घेऊन ये. हो. आई काय आहे ते माहिती आहे ना तुला? हो, तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः त्या बाळाला घेऊन येते. ठीक आहे? ठीक आहे. चला निघ. जा तू निघ. रिलॅक्स. हो, चला. या. हॅलो, कसे आहात तुम्ही? चांगलंय, बसा ना. नाही नाही नाही, नको. ठीक आहे. पूजा कुठे दिसत नाहीये? मी बाळाला न्यायला आली आहे. अहो वहिनी, ती गावी गेली. हा बोल. अहो, ती पूजा इथे नाहीये. तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली म्हणून ती गावी गेलीये. बाळी तिच्या बरोबरच आहे. अहो, बाळ नाहीये आता. काय? अहो हो, मला कळत नाही आता मी काय करू या बाळाचं. एक मिनिट, मला जरा विचार करू दे. हा, तू एक काम कर. राजेश आणि पूजाच्या घरी जा. त्यांना विचार, त्यांना शूटिंगसाठी अशी बाळं लागत असतात. आपल्याला सुद्धा शूटिंग मधलं असं एखादं बाळ मिळेल का ते विचार त्यांना. आई असेपर्यंत. पण हे स्पेशल काम आहे, त्यामुळे चार्जेस पण जास्त लागणार. काय? आय थिंक राजेश ॲग्रीमेंट करून टाक. हे बघा, सासूबाई 1 दिवसासाठीच असणार. ओके, महत्वाचा क्लॉज आहे. त्या असेपर्यंत, म्हणजेच मिसेस सोनाली देशमुखांच्या सासूबाई असेपर्यंत ते मूल तिथेच राहणार आहे. ठीक आहे, पण दोघांचे पर शिपचे पैसे लागतील. दोघांचे? बाळाबरोबर त्याची केअरटेकर पण येणार ना, त्याची मावशी. त्याची मावशी?